दिल्लीच्या एका उच्चभ्रू वस्तीतील एका आलिशान बंगल्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय। एका वरिष्ठ IRS अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य करणारा आरोपी घराची 4 लेव्हलची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून आत घुसलेला। हा माजी नोकर इतक्या हायटेक सुरक्षा यंत्रणांनी कसा चकवून आत शिरला आणि त्याने हे क्रूर कृत्य केलं, पाहूयात या घटनेचं थरारक सत्य। बुधवारी सकाळी 22 एप्रिलला दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात सकाळी 6 ते 8च्या दरम्यान ही भयानक घटना घडली। पीडित तरुणी ही इंजिनिअरिंगची पदवीधर होती आणि स्पर्धा परीक्षांची तिची तयारी सुरू होती। तिचे आई वडील दोघेही हे सकाळी मॉर्निंग वॉक आणि जिमसाठी बाहेर पडले। त्यावेळी घरी ती एकटीच होती आणि नेमकं याच संधीचा फायदा घेत 23 वर्षीय आरोपी राहुल मीनानं घरात प्रवेश केला। CCTV फुटेजमध्ये तो सकाळी 6:28 पिवळा शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये इमारतीत शिरताना दिसला। जवळपास 40 मिनिटात त्यानं आपल्या क्रूर कृत्य मार्गी लावलं आणि सकाळी 7:22 कपडे बदलून तो काळ्या बॅगेसह घरातून बाहेर पडताना दिसला। सकाळी 8 वाजता आई वडील परतल्यावर त्यांना त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात अर्धवट कपड्यांमध्ये मृतावस्थेत आढळली। या घटनेत सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे त्या घरात 4 लेव्हलची उच्च दर्जाची सुरक्षा होती, तिथं आरोपी राहुल मीणा हा आत घुसलाच कसा? या घरात प्रत्येक मजल्यावर लॉक सिस्टीम होती, लिफ्टसाठी रेस्ट्रिक्टेड एंट्री होती। पीडितेच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी किमान 4 दरवाजे उघडावे लागत होते, त्यापैकी 3 दरवाजांना डिजिटल पासकोड होता। पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की आरोपी राहुल मीणा या कुटुंबाकडे 8 महिने घरकाम करायचा। त्याला घराचा संपूर्ण नकाशा, डिजिटल पासकोड आणि घरगुती चाव्या कुठे ठेवल्या जातात याची इत्यंभूत पुरेपूर माहिती होती। घरात शिरताना त्यानं शू रॅकमध्ये ठेवलेलं एंट्री कार्ड ते चावी म्हणून वापरलं असंही सांगितलं जातंय। त्याच्या याच माहितीचा गैरफायदा घेत त्यानं ही कडक सुरक्षा व्यवस्था भेदली। राहुल मीणा हा थेट पीडितेच्या टेरेसवरच्या अभ्यासिका रूममध्ये पोहोचला। मुलीनं प्रतिकार केल्यावर त्यानं तिच्यावर एका अवजड वस्तूनं हल्ला केला, ज्यामुळे ती बेशुद्ध पडली आणि त्यानंतर त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि मोबाईल चार्जरच्या केबलनं गळा आवळून तिची हत्या केली। इतकंच नाही तर त्यानं बेशुद्ध अवस्थेतील मुलीला जिने ओढत खाली आणलं आणि तिच्या बोटांच्या ठशांनी बायोमेट्रिक लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला। तो अयशस्वी झाल्यावर स्क्रू ड्रायव्हरनं लॉकर तोडून अंदाजे 2.5 लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन पसार झाला, त्याच काळ्या बॅगेत। राहुल मीनाला सुमारे 1.5 महिन्यांपूर्वीच कामावरून काढण्यात आलेलं, कारण तो आर्थिक गैरव्यवहार करायचा आणि लोकांकडून पैसे उसने सुद्धा घ्यायचा। कामावरून काढल्याचा राग आणि सूड घेण्यासाठी त्यानं हे कृत्य केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर सुद्धा आलंय। तपासात असं सुद्धा समोर आलंय की आरोपी हा ऑनलाईन गेमिंगचा व्यसनी होता आणि गेममध्ये तो खूप पैसे हरलेला आणि त्यानं आसपासच्या इतर घरगुती नोकरांकडून सुद्धा पैसे उधार घेतले होते। नोकरांनी पैसे मागितल्यावर तो परत सुद्धा करायचा नाही आणि हीच गोष्ट IRS अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्या आरोपी राहुल मीनाला नोकरीवरून थेट काढून टाकलं। धक्कादायक म्हणजे दिल्लीत येण्यापूर्वी मंगळवारी रात्री राहुलनं राजस्थानमधल्या अलवर इथं सुद्धा एका शेजारी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन 15 पथकं तैनात केली आणि काही तासातच त्याला द्वारका इथल्या एका हॉटेलमधून अटक केली। कोर्टात त्यानं मुझसे अपराध हो गया, गलती हो गई असं कबूल सुद्धा केलं। या घटनेनं फक्त दिल्लीच नाही तर संपूर्ण देशातील नागरिकांच्या मनात सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केलेत। हायटेक सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा जर अशी घटना घडत असेल तर सामान्य घरातल्या नागरिकांचं काय? घरगुती नोकरांची पडताळणी किती महत्त्वाची आहे हेच या घटनेनं पुन्हा अधोरेखित केलंय। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशीच अपेक्षा ही समाजात व्यक्त केली जाते। पण या संपूर्ण घटनेवर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।